नमस्कार मंडळी, आता आपण रत्नागिरीचा राजा बघायला तर बाजारपेठेमध्ये राजा आहे तो आपण आता पाहून जाऊया. तर चला तर मग. नमस्कार मंडळी, ज्या किल्ल्यापासून आपण सुरुवात केली होती त्या किल्ल्याला आपण परत भेट देण्यासाठी आलोय. रत्नागिरीमध्ये हा किल्ला आहे, रत्नदुर्ग किल्ला. त्या किल्ल्यासाठी आपण परत भेट देण्यासाठी आलोय. सो पुढचा प्रवास बघूया, चला. पवित्र एंटर केले की हनुमानाची मूर्ती आहे आणि हा आतमधला नजारा. आणि आम्ही सर्व आज या टी शर्टच्या उद्घाटनानिमित्त आपण सर्व आता आपण पहिल्या किल्ल्याला भेट देतोय. हा किल्ल्याच्या परिसरातला परिसर नाही, किल्ल्याच्या परिसरातला परिसर असं बोलतो मी. जाऊ दे सर. किल्ल्याच्या परिसरात समोर आल्यावर आपल्याला भगवती देवीचं मंदिर बघायला मिळतंय. आणि भगवती मंदिर देवीच्या समोरच ही दीपमाळ आणि ही आहे कान्होजी आंग्रेंची प्रतिमा. आजचा इथला नजारा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे अनुभवायला मिळतोय आणि मस्त वाटतंय. याच किल्ल्यापासून आपण सुरुवात केली होती आणि आपण असं निश्चय केलं की आपलं एक जर्सी निघालं पाहिजे. त्यामुळे आपण हे जर्सी काढलंय. परिधान करून आपण पहिल्याच याच किल्ल्याला भेट द्यायला आलोय. तो मंदिरात प्रवेश करू आणि दर्शन घेऊ. ओके मंडळी, सो मंदिरामध्ये एंटर केलं होतं, मस्त दर्शन घेतलंय. पण आतमध्ये शूटिंग करण्यासाठी अलाव नव्हतं, त्यामुळे शूटिंग केली नाही. आता आपण जरा किल्ल्याचा परिसर एक्सप्लोर करूया. मस्तपैकी हिरवगार वाटते, भारी वाटते एकदम. मंदिर पण भारी मस्त वाटते. चला, हा आपला ग्रुप मस्त वाटतंय. जर्सी कसं आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. हे आपलं पहिलं जर्सी आज रिव्हील झालंय.
त्याच्यामुळे भारी वाटतं आम्हाला, एकदम मस्त वाटतंय. आणि हा इकडे समुद्र खाली दिसतोय, झाडं दिसतात, थांबा थांबा, हा तिकडे समुद्र आहे आणि हा मस्त एरिया. ओके, ह्या साईडला आपल्याला गुहा दिसते, तर गुहा पाहू कुठून सुरुवात होते. ओ इथून हे गुहा आहे. लेट्स सी. रोहन खाली जाऊन चेक करतो काय आहे. काय आहे खाली? ओपन आहे पूर्ण. फ्लॅश लाव. हा त्या पाण्याच्या मार्गाला ना. पण हाय काय दिसतंय का खाली? वाट कुठून जाते ती? ओके, तो हे जे भुयार आहे ते इथून सुरुवात होते, तर किल्ल्याच्या खाली तिथेच बाहेर पडतंय. आपल्या खाली दिसतं ना किल्ल्याच्या खाली, तिथेच ते बाहेर पडतंय. ते मोठं भुयार आहे खाली. आतमध्ये दरवाजा बुजून टाकलाय. चला आपण आता रोहन बाहेर येतोय. आई मरी माता ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया. हा आहे बसक्या बुरुज. हा, आणि पुढे अजून जाऊया आपण. तिकडं सारं जंगल वाढलंय, भरपूर वाढलंय, एकदम जंगली जंगल, पण एकदम भारी वाटतंय. गारवा एकदम पसरलाय मस्त. आणि हा समोरचा रेडे बुरुज. पण हा रेडे बुरुजच्या इथून दिसणारा एक नजारा बघूया. हे बंद करून ठेवलंय असं. ओके, हा होता रेडे बुरुज वरील नजारा. सो मंडळी, एक चांगला उद्देश तुम्हाला एक देऊ इच्छितो. तर अशी एक फलक इथे आम्हाला भेटले आणि ऐतिहासिक वास्तूवर लिहू नका. तर प्लीज कोणीही ऐतिहासिक वास्तूवर लिहू नका. चांगल्या प्रकारचा संदेश आहे हा. अभिषेक, काय वाटतंय तुला? नाही, ही तर खरी गोष्ट आहे की आपल्या किल्ल्यांवरती काही लिहिलं नाही पाहिजे. जसं की तुम्ही पाहता कुठेही गेलात तर आपल्या प्रेयसीचं नाव लिहिलं जातं, आपल्या ह्याचं नाव लिहिलं जातं. तर ही चुकीची गोष्ट आहे असं मला वाटते. आणि इकडे पण अशी एक वाटी लिहिलेली आहे, ती पाहू शकता तुम्ही. हा, ही एक चांगली पाटी आहे. ऐतिहासिक डोळ्यांनी बघायचं असेल तर गड किल्ले सांभाळा. ठीक आहे, चांगल्या प्रकारची आपल्याला संदेश दिला, तर प्लीज याचं पालन करा आणि मनावर घ्या जरा. आपले असे गड किल्ले वाचले पाहिजेत. आणि हा इकडचा मस्त नजारा भारी वाटतोय. ओके, हा इथला आहे तो मार्के बुरुज. तो पाठी होता तो रेडे बुरुज. आणि त्याच्याच पुढे आपण जातोय. इकडे आपला BTS चाललाय. आपल्या टी शर्टचं एक सिनेमॅटिक शॉट घेतोय अभिषेक नवले, माझा एडिटर आणि व्हिडिओग्राफर. ओके, इथून आपण आता खाली जाऊया. हा आहे वेताळ बुरुज. हा पूर्ण पसारा आहे. आणि जरा खाली जाऊन येऊया. इथे आपल्याला एक मंदिर आहे ते बघूया. हे आहे देव वेताळ. भारी वाटतं, मजा येते.
मारक्या बुरुज बघितल्यानंतर आपण आलोय टेळक्या बुरुजवर. यांची नावं अशीच दिलेत, मारक्या, टेळक्या अशी नावं दिलेत. फार मस्त नाव आहे. आणि जातोय. आज गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. आपला आता टेळक्या बुरुज बघून झालाय. आता हा वाघ्या बुरुज अशी या बुरुजाची नावं आहेत. आणि हे पहिलं नव्हतं, हे आता नवीन काहीतरी समोर होते. हे दिसतं तुम्हाला? हे आधी आम्ही आलो होतो ना, हे नव्हतं, हे आता नवीन होतं काहीतरी. चांगली गोष्ट आहे. आणि नुसते बुरुज आणि बुरुजच आहेत भरपूर आहे या किल्ल्यावरती. तर आता हा आपण आलोय गणेश बुरुजावरती. हा पूर्ण हा गणेश बुरुज. आणि मस्त हा इथून समोरचा नजारा. इथून आपण एंटर केलं होतं. हा समोरचा एरिया आहे पूर्ण. अशा प्रकारे आपण या किल्ल्याला पूर्ण घेरा मारलाय. आणि आता निघालोय आपण खाली. गाडी समोरच पार्क होते, जाऊया. ओके मंडळी, सो आता आपला रत्नदुर्ग किल्ला एक्सप्लोर करून झाला. आता आपण चाललोय पेठ किल्ल्याला. पेठ किल्ला म्हणजे याचाच तो एक भाग होता, पहिला जॉईंट होता ऐतिहासिक काळामध्ये. पण आता त्याला पेठ किल्ला असं नाव दिलंय. तर पाहू तो कसा आहे. ओके, आता आपण या ठिकाणावर पोहोचलोय. इथेच आपल्याला पहिला हनुमान मंदिर दिसतंय. आणि इकडं हा पूर्ण तटबंदी, इकडे वरती तटबंदी. ओ वाव. हा आहे महाद्वार. बघा ना किती मोठा आहे. एक नंबर. इधर आणि हे खोबले आहेत. म्हणजे याच्यामध्ये एक असं दरवाजा लॉक करण्यासाठी एक ओंडका टाकला जातो. तिथून ते इथपर्यंत असा पूर्ण ओंडका टाकला जातो. त्यानंतर दरवाजा लॉक केला जातो. किती मस्त स्ट्रक्चर आहे ना. हा पूर्ण दरवाजा. इकडे जंगल वाढलंय. या किल्ल्यांकडे सध्या कोणीही लक्ष देत नाही. बघा नाही ते किती जंगल वाढलंय. पूर्ण जंगल आणि जंगलच झालंय. या दरवाज्याचं तोंड पण ना गोमुखी आकाराचं आहे. बघा इथे समोर स्टॉप झालाय. दरवाजा या साईडला आहे. म्हणजे शत्रू येईल त्याला समजणार पण नाही की दरवाजा आहे कुठं. अशा प्रकारचं स्ट्रक्चर इथं केलंय. तर भारी वाटतंय. पण हे जंगल जरा साफ केलं पाहिजे. हे जरा जंगल भरपूरच वाढले. आणि हा भला मोठा दरवाजा त्यातून मगाशी आपण एंटर केला. ओके. आणि या साईडला हे असे ठेवलेत. ह्याचा उपयोग ते दिवा ठेवण्यासाठी उपयोग केला गेला होता. ह्याचा देखील हे स्ट्रक्चर पूर्ण असं दिलंय. राज आलं जिंकून जगभरी शिवबा. हे बघा हे असे याच्यातून मशाल अडकून ठेवली जात होती. इथे पण आहे.
इकडे जास्त कोणी ये जा करतच नाही. म्हणजे तो जो रत्नदुर्ग किल्ला आहे तो समोरच, हा समोर रत्नदुर्ग किल्ला आणि हा इकडे पेठ किल्ला. हिडन होत चाललाय हा किल्ला. इथून आपल्याला या बुर्जावरून आपल्याला मांडवी दिसते, पूर्ण रत्नागिरी दिसते, पूर्ण सिटी दिसते पाठी. आणि इथे समोर ही मांडवी आहे, ती समोर मांडवी. तर तुम्ही रत्नागिरीतला असाल तर तुम्हाला हा किल्ला माहित होता का मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर किल्ल्याला नक्की भेट द्या. इथला परिसर पहा, भारी वाटेल. हा इथनं दिसणारा हा पूर्ण नजारा एक नंबर वाटतोय. तिकडून आलं समोर की आपल्याला नवीन एक दिसतंय, एक धांडणे कोठार. त्या आतमध्ये हा बुरुज आहे आणि त्या बुरुजाच्या आतमध्ये असं छिद्र आहे आणि आतमध्ये कचरा वगैरे रान वाढलंय. पण आपला रोहन आतमध्ये जाऊन चेक करतोय. सावकाश. डर का माहौल है यहाँ पे. जगह सिपली जाते तू पण सोडू कोण असला तर धावता येणार ना. बस इतना ही है. काय आहे बोजवलेले. जा जा तू पण जा. ए मोबाईल जा जाते तू पण. नाही जायचं शिरा मग एक हे वाट आहे की गोदाम असं गोदाम गोदामासारखं का. पण तिथं पुढं म्हटलंस ना बुजवलं काय. चला आपल्याला ते काय आहे आपल्याला नक्की समजलं नाही, कारण आतमध्ये ती गुहेसारखं आतमध्ये बुजवलंय. तर याचा शोध आपण नंतर घेऊ. तोपर्यंत आपण पुढचा प्रवास सुरू करू. आणि हे लास्ट टोक ध्वजस्तंभ. इथं हा पूर्ण किल्ला समाप्त होतोय आणि इथून हा वरचा नजारा. हा आणि तुम्हाला एक दाखवतो, मस्त गोष्ट आहे. माझ्यासमोर एकदम भारी नजारा दिसतोय. तर ही आहे रत्नागिरीची जेटी. कुणाकोणाला माहिती आहे कमेंटमध्ये सांगा. चला पटापट. कसला नजारा दिसतोय भारी एकदम मस्त. ही इकडे कंपनी आहे, अल्ट्राटेक सिमेंटची कंपनी. आणि ही इकडे जेटी. हा पूर्ण समोर परिसर आहे रत्नागिरीचा. मस्त एक नंबर एक नंबर एक नंबर. तर नक्की या किल्ल्याला तुम्ही पण भेट द्या आणि भारी वाटतंय, मजा वाटतंय. फोटो करतोय पाठवून. हा खालून नजारा. सो अशा प्रकारे आपण हा पेठ किल्ला एक्सप्लोर केलाय. तो रत्नदुर्ग किल्ला एक्सप्लोर करून आपण पेठ किल्ल्यावर आलो होतो. आणि हे पूर्ण पेठ किल्ला एक्सप्लोर केलाय. तिकडचा पाठचा नजारा बघितलाच असाल. तर अशा प्रकारे आपण आजचा दिवस एकदम सफल गेलाय. आपली जर्सी पण आपण रिव्हील केले. कमेंटद्वारे कळवा आम्हाला कशी वाटते. आणि आपले गणपती आलेत, गणपती बाप्पा मोरया. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि असेच खुश राहा, हसत राहा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि लाईक करायला विसरू नका. ऑल्सो शेअर, सबस्क्राईब. ओके, टाटा.